नमो नमः गीर्वाण ज्योती प्रकाशन आयोजित गुरुपौर्णिमा या कार्यक्रमामध्ये मी नीलाक्षी सर्व श्रोते आणि विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत करते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मी सर्व श्रोते विद्यार्थी आणि माझ्या गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते. गुरुपौर्णिमा हा दिवस आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो. महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून त्या दिवसाला व्यास पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे ब्रह्मदाता सद्गुरूचे अद्वितीय श्रेष्ठत्व. यानंतर गीर्वाण ज्योती प्रकाशनाच्या संस्थेचे संस्थापक आणि या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर शिवदास जाधव सर यांना मी गुरुपौर्णिमेच्या पहिल्या प्रथम शुभेच्छा देते आणि त्यांना या कार्यक्रमाची प्रस्तावना करायला सांगते. नमो नमः. गुरुपौर्णिमेच्या या कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थी, प्रेक्षक आणि सर्वांना मी शुभेच्छा देतो. या प्रास्ताविकामध्ये महत्त्वाचं सांगायचं म्हणजे गीर्वाण ज्योती या संस्थेविषयी थोडक्यात माहिती देतो की या संस्थेची जी स्थापना आहे 28 मार्च 2017 साली गुढीपाडव्याच्या दिवशी झाली. या संस्थेचं जे कार्य आहे ते 4 प्रकारानं चालतं. अध्यापन, नेटशेड गायडन्स, ग्रंथालय आणि प्रकाशन. अध्यापनामध्ये वेगवेगळ्या वेळेला व्याकरणाचे वर्ग घेतले जातात. त्याच्याबरोबरच नेटशेडचे विद्यार्थी असतात त्यांनाही मार्गदर्शन केलं जातं. त्यांना अगदी PhDच्या प्रवेशापासून अगदी पेट परीक्षेपासून ते त्यांचा थेसिस सबमिट होईपर्यंत त्यांना वेगवेगळ्या स्तरावर त्यांच्यासाठी आपण व्याख्यान आयोजित करतो. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे PhDचे थेसिस त्यांना म्हणजे तपासून देतो. त्यामध्ये त्यांनी रेफरन्स किंवा सायटेशन्स व्यवस्थित दिलेत का, अनावश्यक भाग आहे का, शुद्ध लेखन वगैरे आहे का, अशा पद्धतीने सर्व प्रकारचा गायडन्स त्यामधून दिला जातो. काय सध्या कामाचा लोड इतका वाढलेला आहे की त्यांचे जे नियत मार्गदर्शक असतात त्यांना जेवढा वेळ मिळत नाही की त्यांचा संपूर्ण ते थेसिस वाक्यन शब्द, त्यामुळं त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची पर्वणी आहे. आणि मार्गदर्शनामध्ये दुसरी गोष्ट की नेटशेटमध्ये काही वेळेला मी व्याख्यानमाला आयोजित करतो किंवा वर्कशॉप आयोजित करतो आणि त्यांच्यासाठी प्रामुख्यानं टेस्ट सिरीजही चालवली जाते. ग्रंथालयामध्ये 4000च्या वर संस्कृत आणि संत साहित्याविषयी पुस्तकं आहेत. त्यांचं सध्या डिजिटायझेशनचं काम सुरू आहे. ते पूर्ण होतात. वाचकांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये ग्रंथ उपलब्ध होणार आहेत अभ्यासासाठी. प्रकाशनाचं जे काम आहे तर आमचा इंटरनॅशनल डिजिटल प्लॅटफॉर्म आहे आणि याच्यामध्ये 2 प्रकाराने पुस्तक प्रकाशित केली जातात. एक फ्री बुक म्हणजे केली जातात की जी इंटरनेट आर्काइव्हवर प्रसिद्ध आहेत आणि पेडमध्ये Amazon किंडल आणि गुगल बुकवर ही पुस्तकं आहेत. प्रत्येक पुस्तकाला गरजेनुसार ISBN नंबर वगैरे दिला जातो. वाचकांचा म्हणजे लेखकांना चांगल्या पद्धतीने सेवा उपलब्ध व्हावी म्हणून आम्ही ISBN नंबर देतो आणि वाचक आपल्या भेटीला म्हणून त्यांना पुस्तक प्रकाशनानंतर ते एक त्यांनाही संधी देत असतो की या पुस्तकाविषयी त्यांना काय वाटतंय किंवा श्रोत्यांच्या काही शंका असल्या तर त्या दूर केल्या जातात. अशा प्रकारे हे आमचं गीर्वाण ज्योतीचं काम चालतं आणि अधूनमधून नैमित्तिक स्वरूपामध्ये काही व्याख्यानं आयोजित केली जातात. आता त्यातलंच हे एक व्याख्यान आहे गुरुपौर्णिमा. तर या व्याख्यानासाठी आम्ही स्वप्नालीताई यांना बोलवलं. त्यांनी आनंदानं आम्हाला काय दिली, संमती दिली. ते आम्हाला पारमार्थिक सेवा प्रतिष्ठान याच्यामध्ये नाथ भागवत आणि ज्ञानेश्वरीचं अध्यापन करतात आणि त्या उच्च शिक्षित आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत अत्यंत कुशल आहेत आणि असं त्यांचं मी एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि कार्यक्रमाची सूत्र आमच्या ग्रंथपाल नीलाक्षीताई यांच्याकडे मी देतो.
धन्यवाद सर. आजच्या आपल्या व्याख्याता सौ स्वप्नाली वालवडकर मॅडम यांची आपण थोडक्यात परिचय पाहणार आहोत. त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियर ही पदवी घेतलेली आहे. त्या IT कंपनीमध्ये सीनियर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मूळ संत साहित्याची आवड निर्माण झाल्यामुळे त्यांनी संत साहित्याचा अभ्यास केला. संतांची निरपेक्ष अशी सेवा घडावी या उद्देशाने त्यांनी परमार्थिक सेवा प्रतिष्ठान पुणे येथील वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत यांचे ते अभ्यास वर्ग घेत असतात. तसेच त्यांनी हैदराबादच्या मठामध्ये अनेक प्रवचने दिलेली आहेत. यानंतर मी वालवडकर मॅडम यांचं गिरवाण ज्योती परिवारातर्फे स्वागत करते. आजच्या गुरुपौर्णिमेच्या त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यो नमः. श्री गुरुभ्यो नमः. ब्रह्म सर्वांचे प्रकाशक सद्गुरु तयाचाही प्रकाशक एवं गुरुविना अधिक नाही आणिक पूज्यत्वे. गिरवाण ज्योती प्रकाशनातर्फे आयोजित या गुरुपौर्णिमेनिमित्तच्या कार्यक्रमात या प्रसंगी निवडलेली ही ओवी संत श्रेष्ठ शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांच्या एकनाथी भागवत या ग्रंथातील आहे. संस्कृतमध्ये गु या शब्दाचा अर्थ अंधार किंवा अज्ञान आणि रू म्हणजे प्रकाश, जे आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतात तेच खरे सद्गुरू होय. सर्व मानव जातीला पारमार्थिक आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारे, भक्ताला साधकाला मोक्षाप्रत नेणारे म्हणजे सद्गुरू. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढ पौर्णिमा हा पर्व काळ. गुरु शिष्यातल्या विलक्षण अशा दैवी प्रेमाचं नातं हे उत्सव स्वरूपात साजरा करण्याचाच हा पर्व काळ. महर्षी वेदव्यास यांनी वेदांचे 4 भाग विभाजन केलं, 6 शास्त्र 18 पुराण यांचं संपादनही केलं आणि मानवी जीवनाला कृतकृत्य केलं. या सर्वांतून भगवंताचं गुणगान यशगान करत मनुष्याला जीवन जगण्याची कला किंवा जीवन जगण्याचं मार्गदर्शन वेदव्यासांनी दिलं. आणि या अमौलिक कार्याची कृतज्ञता म्हणूनच भारतीय पूर्वसुरींनी व्यासांचं पूजन या मंगलदिनी केलं आणि ह्या दिवसाला व्यास पौर्णिमा असं म्हणतात. व्यासांची जयंती ही जन्मदिवस हा नक्की माहीत नसल्यामुळे ह्या दिवशी तो अशी अनेक ठिकाणी मान्यता आहे की व्यासांचा जन्मदिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. ब्रह्म सर्वांचे प्रकाशक सद्गुरु तयाचाही प्रकाशक एवं गुरुहुनी अधिक नाही आणिक पूज्यत्वे. गुरुपौर्णिमा प्रसंगी निवडलेली ही ओवी आत्ताच सांगितलं की एकनाथी भागवत या ग्रंथातली आहे. मग हे भागवत शास्त्र कसं निर्माण झालं? मंथोनी वेद शास्त्रार्थ व्यासे केले महाभारत, त्या भारताचा मतितार्थ श्री भागवत हरिलीला. त्या भागवताचा सारांश तो हा जाण एकादश येथे वक्ता स्वय ऋषिकेश परब्रह्म सुरस प्रबोधी. म्हणजे वेदशास्त्रांचं मंथन करून त्यांचं सार घेऊन व्यासांनी श्री महाभारत या ग्रंथाची प्रासादिक रचना केली. पण तो युद्धाचा प्रसंग आणि त्यामुळे उद्विग्न झालेलं व्यासांचं मन, आणि मग ते पुढे सरस्वतीच्या तीरावर जाऊन मनाला प्रसन्नता समाधान प्राप्त व्हावं यासाठी ते तपस्या करू लागले. तिथे नारदांच्या सांगण्यावरून भक्ती प्रेम रसाने परमानंदात नाहू घालणाऱ्या आणि परमेश्वराचं गुण नाम संकीर्तन करणाऱ्या श्रीमद भागवत महापुराण या ग्रंथाची प्रासादिक रचना व्यासांनी केली. नमोस्तु व्यास विशाल बुद्धे अशा व्यासांच्या मुखारविंदातून या श्रीमद भागवत महापुराण या ग्रंथाची रचना झाली. आणि या भागवतामध्ये 12 स्कंध आहेत. त्या 12 स्कंधांचा सारांश म्हणजे काय, त्यात असलेला संक्षिप्तात अर्थ तो हा त्याच्या 11व्या स्कंधात आहे. त्या भारताचा सारांश, तो त्या भागवताचा सारांश तो हा जाण
एकादश म्हणजे भारताचा मतितार्थ आहे. सगळ्या वेदशास्त्रांचं मंथन करून त्याचं सार महाभारतात आणलं आणि त्याच्यामध्ये त्या महाभारतामध्ये मुख्य काय आहे मतितार्थ, तर श्री भागवत हरिलीला. आणि त्या भागवत महापुराणाचा जो सारांश आहे हा त्याच्या 11व्या स्कंधात आहे. पुराणी श्रेष्ठ भागवत त्याही माझी उद्धव गीत. आणि म्हणून पुढे दत्तगुरूंच्या आज्ञेनुसार जो का आचार्यांचा आचार्य जेणे प्रतिपादले ग्रंथकार्य, ठीक आहे, दत्तगुरूंच्या आज्ञेनुसार आणि सद्गुरू जनार्दन पंत यांना अनन्य भावे शरण जाऊन संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी या भागवताच्या 11व्या स्कंधावर जी विस्तृत प्राकृत टीका लिहिली तो म्हणजे हा एकनाथी भागवत ग्रंथ. आता एकनाथ महाराजांच्या दिव्य चरित्राबद्दल काय सांगायचं. अंगावर थुंकणाचा, यवनाने अंगावर थुंकणाचा प्रसंग असो, व्याकुळ गाढवाला पाणी देण्याचा प्रसंग असो, किंवा श्राद्ध दिनी पितरांना जेव घालण्याचा प्रसंग असो, अशा प्रत्येक प्रसंगातून नाथांच्या चरित्रात दया, क्षमा, शांती, सहिष्णुता, त्यांचं सर्वानुभूती असलेलं भगवत भजन हे अगदी दिव्य, याची दिव्य अनुभूती आपल्याला प्राप्त होते. आणि जसं नाथ महाराजांचं चरित्र दिव्य आहे तसंच या ग्रंथाचं सुद्धा एक दिव्यत्व आहे. म्हणजे या ग्रंथाचे जेव्हा पहिले 5 अध्याय लिहून झाले तेव्हा एकाने हा ग्रंथ काशीमध्ये घेऊन गेला. एक नाथांच्याच पैठणमधल्याच एका व्यक्तीने हा ग्रंथ काशीमध्ये घेऊन गेला आणि त्यावेळेस प्राकृतमध्ये ग्रंथरचना ही मान्य नव्हती. त्यामुळे संस्कृत पंडितांनी ताबडतोब नाथ महाराजांना बोलवून घेतलं आणि हा ग्रंथ गंगा मातेमध्ये अर्पण केला. संस्कृत भाषा देवे केली, मग प्राकृते काय चोरापासून आली, म्हणजे प्राकृतमध्ये ग्रंथरचना करूच नये याला काही शास्त्राधार आहे का, असा ठोस प्रश्न नाथ महाराजांनी काशी येथील संस्कृत पंडितांना विचारला आणि गंगा मातेची प्रार्थना केली. विश्वातील चराचरावर उदंड प्रेम करायला शिकवणारा, सर्व प्राण्यांमध्ये भगवत भाव बघायला शिकवणारा हा ग्रंथ साक्षात गंगा मातेने याचं रक्षण करून हा ग्रंथ परत आणून दिला, असा हा दिव्य एकनाथी भागवत ग्रंथ. भक्ती म्हणजे सर्वानुभूती, सप्रेम भजन युक्ती, प्राप्ती म्हणजे अपरोक्ष स्थिती, भगवत स्फूर्ती अनिवार्य, सर्वाभूती भगवंत ही भावना आपल्या कृतीतून जगायला शिकवणाऱ्या नाथांचा भक्ती हा पंचम पुरुषार्थ आहे, हा असं विशद करणारा आणि मानवी जीवन त्याचं नैतिक आणि आध्यात्मिक अंग ह्या दोहींचाही सूक्ष्मतेने विचार करून समाज आणि व्यक्ती यांचं जीवन सुखी, समृद्ध आणि समाधानी, धन्य बनवण्याचा निश्चित मार्ग ह्या एकनाथी भागवत या ग्रंथाच्या माध्यमातून नाथ महाराजांनी सांगितलं. आता ह्या एकनाथी भागवत ह्या ग्रंथामध्ये काय आहे 11व्या स्कंधामध्ये, तर वेदशास्त्रांचा जो जनिता आहे, जो पूर्णावतार आहे परब्रह्म श्रीकृष्ण, त्याने आपला अनन्य भक्त उद्धव ह्याला सांगितलेला भक्ती प्रेम रसाने युक्त असा आत्मबोधाचा उपदेश. आत्मबोध ह्या जो उद्धव गीता म्हणूनही ओळखला जातो तोच या ग्रंथाचा मुख्य भाग आहे. मोक्षाही वरील गुरुभक्ती, उद्धवे मागितली नाना युक्ती, जे जे चालली उपपत्ती, तेणे सुखे श्रीपती सुखावला. सद्गुरूची भक्ती केल्या वाचून परमार्थ प्राप्ती कधीही होत नाही. न करिता सद्गुरु भक्ती कदा नव्हे परमार्थ प्राप्ती, या लागी सद्गुरु भक्ती बोलली ग्रंथी शिष्य हितार्थ. म्हणजे शिष्याच्या हितासाठी या ग्रंथामध्ये सद्गुरु भक्ती सांगितलेली आहे. आता अशा प्रकारे आधीच व्यासांनी सगळं मंथन करून त्याचं सार महाभारतात आणलं आणि महाभारताचं ते मतितार्थ आपण बघितला की श्री भागवतामध्ये आहे आणि ह्या भागवताचं सार ह्या एकादश स्कंधामध्ये म्हणजे एकनाथी भागवतामध्ये आहे. त्यामुळे ही जी ओवी आहे, ब्रह्म सर्वांचे प्रकाशक, सद्गुरु तयाचाही प्रकाशक, एवं गुरुहुनी अधिक नाही अनेक पूज्यत्वे, या ओवीमध्ये संपूर्ण वेदशास्त्र, उपनिषद, संत वाङ्मय ह्याचा सारांश दडलेला आहे. आणि ह्या एकाच ओवीत सद्गुरूंचं, गुरुतत्वाचं सर्वोच्च स्थान सांगितलंय. सूर्य उगवला की बाहेरचा अंधार नाहीसा होतो की नाही, पण मनातला अज्ञानाचा अंधकार कोण घालवणार, तर अंतःकरण उजवणारा ज्ञान सूर्य म्हणजे सद्गुरु. ब्रह्म सर्वत्रच आहेत. उपनिषदही आपल्याला तेच सांगतात, सर्वम खल्विदम ब्रह्म. परंतु ते ब्रह्म आपल्याला अनुभवाला येतं का हो, नाहीये, कारण अज्ञानाचा पडदा आहे. तर हे पडदा दूर करण्याचं काम करतात सद्गुरु, अज्ञान दूर करण्याचं काम करतात सद्गुरु. आता ब्रह्म सर्वांचे प्रकाशक. ब्रह्म म्हणजे काय, म्हणजे एखाद्या व्यक्तीला अथातो ब्रह्म जिज्ञासा. ब्रह्मसूत्रानुसार एखाद्याला ब्रह्म काय आहे, म्हणजे अनेक पंथ, अनेक संप्रदाय आपण बघतो जे जीवनाच्या
सर्वोच्च विकासाकडे जाण्याचा प्रयत्न करतात. मग सर्वोच्च विकासाचं स्थान नाथ महाराज सांगतात, नारायण म्हणजे काय, तर नार म्हणजे मनुष्यांचा समूह आणि अयन म्हणजे त्यांच्या अंतिम विश्रांतीचं, अंतिम गंतव्याचं, सर्वोच्च विकासाचं स्थान. ठीक आहे. तर मग हे ब्रह्म काय आहे अशी जिज्ञासा जर एखाद्याला निर्माण झाली तर ब्रह्मसूत्र सांगतं की जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे ज्या अधिष्ठानावर घडतं. म्हणजेच काय, तर हे जग जिथून निर्माण झालंय, ज्याच्यामध्ये हे समावलंय आणि ज्याच्यामध्ये हे लयाला जातंय, ठीक आहे, त्यालाच परब्रह्म असं म्हणतात. ठीक आहे. मग ज्याच्या जीवनामध्ये विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षत्व म्हणजे काय, मोक्षाची तीव्र इच्छा, या साधनांचा समन्वय झालाय आणि त्याला ही जिज्ञासा निर्माण झाली आहे की ब्रह्म काय आहे. तर ह्याला ही सगळी वेदशास्त्र पुराण ह्याला उत्तर देतात की श्रुतीने त्या परब्रह्माला ते नाव रूप ह्या सगळ्यांच्या पलीकडे असणारं ती ब्रह्मवस्तू आहे. त्यामुळे श्रुतीने त्या परब्रह्माला ओंकार असं म्हटलेलं आहे, संबोधलेलं आहे. ओम एकाक्षरम ब्रह्म. ठीक आहे. मग आपण ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायी बघतो ओम तत्सदिती निर्देशो. ठीक आहे. म्हणजे ओम तत्सत अशा तीन प्रकारे ब्रह्माचा नामनिर्देश हा श्रुतींनी सांगितलेला आहे. ते कीर अनाम अजाती परी अविद्या वर्गाची राती माझी ओळखावया श्रुती खूण केली. म्हणजे अविद्यारूपी समुदायात सापडलेल्या जीवांना ब्रह्माला जर ओळखायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, तर श्रुती माऊलीने त्याची खूण केली आहे. त्या ब्रह्माचं नाव सांगितलेलं आहे आणि ते आहे ओंकार. ओंकार हे संबोधन आहे. म्हणजे सूक्ष्म वस्तूचं नाव ज्ञान करून घेण्यासाठी कुठल्या तरी स्थूल उपाधीचा स्वीकार करावा लागतो. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण देतात की जर प्रतिपदेचा चंद्र आपल्याला पाहायचा असेल तर आपल्यालाही काय करावं लागतं, झाडाच्या फांदीचा आश्रय घ्यावा लागतो. किंवा पाडव्याची चंद्ररेखा दाखवायची असेल तर आपण कसं मग झाडाच्या फांदीच्या आश्रयाने आपण दाखवतो ती चंद्ररेखा. तसंच आपल्या बुद्धीला ब्रह्म हे अत्यंत सूक्ष्म आहे, ते आपल्या बुद्धीला प्राप्त होऊ शकत नाही ते तत्व. म्हणून शास्त्रकारांनी अध्यारूप अपवादाची भाषा स्वीकारून जगताची उपाधी स्वीकारली आहे. जगत घेऊन उपाधीचा उथंबा घेऊन श्रुती मग नामरूपाचा करीती वडंबा करते असं माऊली म्हणतात. म्हणजे नामरूप विरहित ब्रह्मवस्तू ही अत्यंत सूक्ष्म आहे आणि मन, बुद्धी, इंद्रिय यांच्या पलीकडे आहे किंवा ह्या गोष्टींनी त्याचं ग्रहण केलं जात नाही. आणि आपण आणखी एक साधारण उदाहरण बघू शकतो की आपल्याला जर अरुंधतीचा तारा बघायचा असेल तर आपल्याला काय दाखवलं जातं, वसिष्ठांचा आधी तारा दाखवला जातो. त्याचप्रमाणे नामरूपरहित निर्गुण असं जे ब्रह्मस्वरूप आहे, जे सगळ्या त्या चैतन्यामुळे हे सगळं जग प्रकाशमान झालेलं आहे, ब्रह्म सर्वांचे प्रकाशक, त्या ब्रह्माच्या साक्षात्काराकरता श्रुती माऊलीने ओंकार रूप असं ब्रह्मवस्तूचं वाचक म्हणजे नाव संबोधलेलं आहे. ठीक आहे. मग त्या स्वरूपाचं म्हणजे अगदी वेदशास्त्रांनाही परब्रह्माचं स्वरूप हे त्यांना ते स्वरूप समजलं, त्यांना ते जाणलं, पण त्यांना ते शब्दांमध्ये व्यक्त करता आलं नाही. त्या स्वरूपाचा श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे, त्या स्वरूपाचा वचनपाठ करावया वेदे केली खटपट, तेथे श्रुतीचाही बोभाट लाजिला करुणी कष्ट नेती नेती वादे. वेदू काय म्हणून परतला जाणून न बोलवेची बोला, याची लागी तो मौनावला तथस्थ ठेला निशब्दे. म्हणजे वेदांना ते जाणता आलं तत्व, पण ते त्यांना शब्दांमध्ये वर्णन करता आलं नाही. आणि असं जे शब्दांमध्ये वर्णन न करता आलेलं तत्व हे जर मनुष्याला प्राप्त होत असेल तर ते केवळ आणि केवळ सद्गुरूंच्या आशीर्वादाने. म्हणजे शास्त्रांमध्ये 6 प्रमाणं सांगितलेली आहेत. प्रत्यक्ष कुठलीही गोष्ट सिद्ध करायची असेल तर त्याची काही प्रमाणं सांगितलेली आहेत. प्रत्यक्ष प्रमाण आहे, अनुमान प्रमाण आहे, शब्द प्रमाण आहे, अर्थापत्ती आहे, अनुपलब्धी आहे, उपमान आहे. पण सगळ्यात महत्वाचं प्रमाण आहे ते म्हणजे शब्द प्रमाण. हे प्रबल प्रमाण आहे आणि ते प्रमाण आहे वेदांचं प्रमाण. मग ही ब्रह्मवस्तू कशी आहे तर ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. म्हणजे आपणच आपल्याला जाणून घेणारं असं हे आत्मा जे आहे ते ज्ञान स्वरूप आहे आणि ज्ञानवृत्तीनेच तो आत्मा जाणला जातो. आणि हाच वेदांताचा सिद्धांत आहे जो माऊलींनी स्वसंवेद्य, ठीक आहे, ह्या शब्दांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे ओंकाराचा वाच्य असणारा, सृष्टीच्या पूर्वी असणारा, सृष्टीचा अधिष्ठान असणारा, सृष्टीचं कारण असणारा, जे वेदांनी प्रतिपादन केलेलं आहे तो जो आत्मा आहे तोच परमात्मा आहे आणि हे संपूर्ण सृष्टी ही त्याच्याच अधिष्ठानावर आहे. पण मग हे आपल्याला कळणार कसं तर सद्गुरु कृपा हाती चढे तेथे भक्तीचे भांडार उघडे तेव्हा कळीकाळ पळे पुढे काय असे बापुडे भय लागे.
भवभय याकरिता यालागी गुरुभजना परता भजावया मार्गू नाही आयता ज्ञान भक्ती जे तत्वता ते जाण सर्वथा सद्गुरु भक्ती. म्हणजे हे जर ब्रह्मस्वरूप आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल, आपण मुळात ब्रह्मस्वरूपच आहोत, पण अज्ञानाचा अंधार जो पडदा आहे तो जर दूर करून घ्यायचा असेल, ते आवरण दूर करायचं असेल, तर ते काम हे सद्गुरु करतात. म्हणून सद्गुरु तयाचाही प्रकाशक. आता सद्गुरु कशाला म्हणायचं ते आपण बघू. म्हणजे आत्महितासाठी एकनाथी भागवतामध्ये जेव्हा भगवंतांनी उद्धवाला उपदेश करायला सुरुवात केला, तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी आत्मबोधाचा संदेश असणारं जे यदु अवधूत संवाद आहे, म्हणजे दत्तगुरूंच्या 24 गुरूंचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ठीक आहे. एकदा आत्महिताच्या दृष्टीने यदुराजांनी अवधूतालाच म्हणजे श्री गुरुदेव दत्तांना काही प्रश्न विचारले. आत्मतेजाने प्रकाशमान असणारे, ब्रह्मानंदात डुलत असणारे आणि निर्भय निशंक अशा दत्तगुरूंना बघितल्यावर यदुराजाने त्यांच्याबरोबर ब्रह्मज्ञानाचा संवाद केला. तू ब्रह्मवेत्ता ब्राह्मण निजानंदे परिपूर्ण, त्या आनंदाचे कारण विशद करून सांगाय. म्हणजे तुमचे हे निजानंदाचं काय कारण आहे, तुम्ही हे सतत आनंद स्वरूप कसे आहात. तेव्हा दत्तगुरु म्हणाले, गुरु विना आत्मप्राप्ती सर्वथा न घडेगा नृपती, ते गुरुही मी तुझं प्रती यथानुगती सांगेन. म्हणजे यदुराजा, तुला जर आत्मप्राप्ती हवी असेल तर गुरुशिवाय आत्मज्ञान कधीही प्राप्त होऊ शकत नाही. आणि जिथे जिथे मला दिव्य गुणांचं दर्शन झालं, तिथे तिथे मी नतमस्तक झालो आणि बुद्धीने मी ते गुण स्वीकारले. मग अवधूतांनी पुढे यदुराजाला उपदेश करताना सांगितलं की जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरुम्या केला जाण. गुरुसी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. ज्याचा गुण घेतला तो सहजे गुरुत्व आला, ज्याचा गुण त्याग रूपे घेतला तोही गुरु झाला अहित त्यागे. म्हणजे ज्याचा मी गुण घेतला, ज्याच्यापासून मी काहीतरी शिकलो विकास होण्याच्या दृष्टीने, तो सहज माझा गुरु झाला. पण ज्याच्यातले दोष बघून हे दोष आहेत आणि ह्याचा मला त्याग करायचा आहे, तर ते त्या शिकवणीमुळे तोही माझा गुरु झाला. आणि त्यामुळे हे सगळं जग मला गुरूंनी भरलेलं दिसत आहे असं सांगून अवधूतांनी दत्तगुरूंनी 24 गुरूंची कथा त्यांनी केलेल्या ही यदुराजाला सांगितली. आता हे जे 24 गुरु आहेत त्यांचं साधारणपणे 3 प्रकारात आपल्याला विभाजन करता येईल. म्हणजे एक सद्गुणांच्या अंगीकारासाठी, 2 अवगुण त्यागासाठी आणि 3 ज्ञानप्राप्तीसाठी. म्हणजे गुरु जे आहेत ते लौकिक दृष्टीने जे मार्गदर्शन करतात त्यांनाही गुरुच म्हटलं जातं. जीवन सन्मानाने जगण्यासाठी लागणारी कौशल्य किंवा उपयुक्त ज्ञान देणारे, अगदी लहान मूल आहे त्याला सुसंस्कृत व्यक्ती म्हणून घडवणारे माता पिता सुद्धा पहिले गुरु आहेत. तसंच शालेय शिक्षक, विद्यालयीन महाविद्यालयीन जीवनातले शिक्षक, कारण समंजस आणि सुसंस्कृत व्यक्ती हीच राष्ट्र घडवण्यात, समाजाची प्रगती करण्यात महत्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे ह्या सगळ्यांचा समावेश हा लौकिक दृष्टीने मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंमध्ये घेतला जातो. पण अहित जीवनापलीकडेही एक जीवन आहे, एक गोष्ट आहे, लोकमनाचा ठाव घेऊन त्याचं भान करून देणारा, ज्याला विश्वाचं सत्य गवसलेलं आहे, किंवा पूर्णत्व ज्याला प्राप्त झालेला आहे, असा अनुभव संपन्न, ठीक आहे, जो आहे त्याला भारतीय आध्यात्मिक पद्धतीमध्ये सद्गुरु म्हणून म्हटलेलं आहे. म्हणजे निज मरण शिष्याची मरण चिंता स्वये निवारी जो तत्वता, तोची सद्गुरु तत्वता, स्वये निवारी जो वस्तुता, तोची सद्गुरु तत्वता, येरते गुरुता मंत्रतंत्रोपदेशे. म्हणजे आपल्या शिष्याचं संसार, म्हणजे जे सतत जन्म मरण ही परंपरा आहे, पुनरपी जन्मम पुनरपी मरणम, तर ही जी सततच्या जन्म मरणाचे जे योनी आहे, 84 लक्ष कोटी योनींमधून हा आपला जीव भ्रमण करत आहे, तर ह्या मधून बाहेर पडण्यासाठी ह्या चिंतेचं जो निवारण करतो तोच खरा सद्गुरु होय. आणि तो ब्रह्मवस्तूला मिळवून देतो त्या जीवाला. ठीक आहे. त्याच्याशिवाय इतर सगळे गुरु म्हणजे केवळ मंत्र आणि तंत्र उपदेश करण्यापुरतेच आहेत. मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आयते, जो शिष्याते मिळवी सद्वस्तुते, सद्गुरु त्याते श्रीकृष्ण माने. भगवंतांनी एकदम एका ओवीमध्ये सद्गुरूंची व्याख्या नाथ महाराजांच्या मुखातून सांगितलेली आहे की जो ब्रह्मवस्तूची ब्रह्मस्वरूपच आहोत आपण, पण तो अज्ञानाचा अंधकार दूर करून आपल्या मूळ स्वरूपाशी अधिष्ठान, जे अखंड अधिष्ठान किंवा अखंड अनुसंधान जे प्रदान करून देतात ते सद्गुरु होय. ठीक आहे. या बाबतीत तुकाराम महाराजांचा एक खूप छान अभंग आहे. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी, आपणांसारिखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी.
लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरु महिमा आघाद, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. म्हणजे तुकाराम महाराज सांगतात ह्या भूतलावर खरा देव जो आहे तो आहे सद्गुरु. म्हणजे जिज्ञासा हा माणसाचा उपजतच गुणधर्म आहे. त्यामुळे ज्ञान मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड चाललेली असते. मग तिची पूर्तता ज्याने होते ती ज्ञानाने होते, आणि ते ज्ञान म्हणजे गुरुत्व. ठीक आहे. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे. ज्ञानेश्वर महाराजांनी तर ज्ञानेश्वरीमध्ये अगाध असा सद्गुरु महिमा वर्णन केलं आहे. आधी देवासी ओळखावे, मग तयांचे भजन करावे, अखंड ध्याने धरावे पुरुषोत्तमाचे. म्हणजे सद्गुरूंच्या मुखातून जे शुद्ध श्रवण घडतं त्याने साधकाला देवाची ओळख होते. आणि म्हणूनच एकनाथ महाराज सांगतात, सद्गुरु वाचूनी नाम नये हाता, साधने साधिता कोटी जाण, संतांची शरण गेली या वाचुनी, एका जनार्दनी न कळे नाम. म्हणजे दुःखाने जर्जर झालेल्या या संसारी जीवामध्ये, त्याच्या चित्तामध्ये शांतता, आनंदाची अमृत धारेचं सिंचन करण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. आणि आनंद स्वरूप, आपण मुळात आनंद स्वरूपच आहोत. ठीक आहे. आपलं मूळ स्वरूप हे ब्रह्मस्वरूप आहे, पण ते आनंद स्वरूपाचा अखंड अनुभव घेण्यासाठी आणि सर्वत्र जगात आनंदाचा अनुभव येईल जर आनंदाचं आपलं स्वरूप मूळ आपण प्राप्त करून घेतलं. ठीक आहे. तर ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची आवश्यकता असते. आणि अशा सद्गुरूंचं स्मरण आणि त्यांच्या प्रतीची कृतज्ञता, म्हणजे भारतीय संतांनी त्यांच्या वाणीमधून, त्यांच्या वाङ्मयामधून ही वेळोवेळा प्रकट केलेली आहे. म्हणजे संत एकनाथ महाराजांचे गुरु जे जनार्दन स्वामी, त्यांचं स्मरण करून एकनाथी भागवतामध्ये गुरु भक्ती हीच ईश्वर भक्ती असल्याचं नाथांनी अगदी स्पष्ट सांगितले. आणि गुरु वचनावर निष्ठा, गुरूंचं वचन हेच वेदवाक्य मानून त्यावर चालणं हीच खरी साधना आहे असंही त्यांनी सांगितलंय. म्हणजे गुरु कृपा हेच मोक्षाचं थेट साधन आहे. आणि वेदांताचं सार, मोक्ष मूलम गुरुकृपा, वेदांताचं सार, अद्वैत अनुभूती देणारा आणि संसाराची ही जी भ्रांती आहे ही दूर करणारे सद्गुरु हाच प्रत्यक्ष परमात्मा आहे, असा सिद्धांत नाथ महाराजांनी एकनाथी भागवताच्या एकादश स्कंधामधून आपल्याला सांगितलेलं आहे. मग जे 24 गुरुदत्त महाराजांनी यदूला सांगितलेले आहेत, त्या 24 गुरु दत्त महाराज स्वतः सांगतात, त्या 24 गुरूंचं वर्णन करून झाल्यावर की त्या 24 गुरूंचा हे गुरु हा नरदेह आहे. कारण विवेक आणि वैराग्य हे जे आहे त्याचा विचार या केवळ नरदेहातच होऊ शकतो. म्हणजे कुठल्या गोष्टींचं ग्रहण करायचं आणि कुठल्या गोष्टींचा त्याग करायचा, ह्याला म्हणायचं आत्मनात्म विवेक. तर हा जो आत्मनात्म विवेक आहे, वैराग्य आहे, हे 24 गुरूंचाही गुरु आहे. आणि ते मनुष्य देहातच प्राप्त होऊ शकतं. म्हणून नरदेह हा सुद्धा एक गुरुच आहे. त्यामुळे नाथ महाराज इथे सांगतात की खूप एक सुंदर विचार नाथ महाराजांनी इथे सांगितलेला आहे की देहाचा त्यागही करू नये आणि त्याचा पूर्णपणे उपभोग घेण्यासाठी त्याचा वापर करू नये. तर या दोघींचा मध्य साधावा आणि आत्महित साध्य करावं. म्हणजे देहासक्ती सोडून आत्मसाधनासाठी, आत्मप्राप्तीच्या साधनासाठी हा देह लावावा. म्हणजे विवेक आणि वैराग्य हा प्राप्त करून देणारा नरदेह हा खूप अमूल्य ठेवा आहे. आणि त्यामुळे देवादिकही हा नरदेह प्राप्त व्हावा अशी इच्छा करतात. आणि मर्त्य लोकात नरदेह प्राप्त म्हणजे महत् भाग्यांनी प्राप्त होतो. 84 लक्ष कोटी योनींचा प्रवास केल्यानंतर आपल्याला हा देह मिळालेला आहे. त्यामुळे विवेक शक्ती, ज्ञान प्राप्ती करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. ज्ञान वैराग्य किंवा ईश्वर निष्ठा नसेल तर अशा जन्माचा, मनुष्य जन्माचा काहीच उपयोग नाहीये. म्हणजे विषयांची कधीच तृप्ती होऊ शकत नाही. ज्यांनी विषयांना धरलंय त्यांना विषयाचा डंख झालाच असं समजायचं. कारण विषय भोगाला हळूहळू संयमाने हद्दपार करता आलं पाहिजे. मग हे कसं करता येईल तर भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलं, हे केवळ आणि केवळ भजन, भक्ती, भगवंताच्या भक्तीने प्राप्त होईल. मग ही भक्ती कशी प्राप्त होईल भगवंताची, तर भक्तीचे अगाध महिमान, तेथे रिघेना भवबंधन, ते करावया भगवत भजन, सद्गुरु चरण सेवावे. आम्हा सद्गुरु तोची परब्रह्म, ऐसा नित्य निज भाव सप्रेम, हेची गुरु सेवा उत्तमोत्तम, शिष्य परब्रह्म स्वय हो. म्हणजे गुरुचरणांवर ज्यांची निस्सीम भक्ती आहे त्यांचं मनोरथ अगदी देव सुद्धा पूर्ण करतो. कारण गुरूंची जी आज्ञा आहे तो देव सुद्धा पाळतो. आणि या गुरूंच्या वाक्यामुळे देवाने जडमूढांचाही उद्धार केलेल्या अनेक कथा पुराणांमध्ये आलेल्या आहेत.
ठीक आहे. न करिता सद्गुरु भजन नवे भववृक्षाचे छेदन, जरी कोटी कोटी साधन आने आन केलिया. म्हणूनच नाथ महाराज म्हणतात की ब्रह्म सर्वांचे प्रकाशक. हो, ते ब्रह्म चैतन्य, त्या ब्रह्माच्या अधिष्ठानावर ही सगळी सृष्टी आहे, पण त्या ब्रह्माचं प्रकाशन, त्या ब्रह्म वस्तूपर्यंत जाण्याचा रस्ता हा सद्गुरु दाखवतात. म्हणून सद्गुरु तयाचाही प्रकाशक, म्हणजे त्या ब्रह्म वस्तूचा प्रकाशक कोण आहे, तर ते सद्गुरु आहेत. ठीक आहे. मग आपल्याला संत साहित्यातही खूप गोष्टी ह्या संदर्भाने बऱ्याच संतांनी अनेक ठिकाणी आपल्या वाङ्मयातून गुरुविषयी कृतज्ञता सांगितलेली आहे. गुरु बिन कोण बताय बाट, म्हणजे ह्या मायारूपी भवसागरातून जो जीव भरकटलेला आहे, ठीक आहे, अशा वेळेस सद्गुरुच त्याला तारून नेतात, त्याचा हात धरून मोक्षाचा मार्ग दाखवतात. म्हणजे गुरु ही एक व्यक्ती नाहीये, तर गुरु हे तत्व आहे, जीवनाला दिशा देणारं चैतन्य आहे. आणि ह्याच भावनेने संतांनी त्याला परब्रह्म म्हटलेलं आहे. कारण गुरु तत्व म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करून आत्मज्ञानाचा सूर्य उगवणारी कृपा. ओम नमो सद्गुरु निर्गुणा, पार नाही तव गुणा, किंवा ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझं नमो. म्हणजे ओंकार स्वरूप असं हे गुरूंचं स्वरूप आहे. त्यामुळे गुरु ही एखादी व्यक्ती नाही आहे, तर ते तत्व आहे जे अज्ञानातून, म्हणजे ऋत ही ऋग्वेदामध्ये सांगितलेली एक संकल्पना आहे, ज्याच्यामध्ये हे संपूर्ण विश्व ऊर्ध्व गतीने, ह्या विश्वाचा म्हणजे संपूर्ण विश्वातल्या प्रत्येक जीवाचा हा ऊर्ध्व गतीने विकास व्हावा, त्याची प्रगती व्हावी, ही संकल्पना ऋग्वेदामध्ये सांगितलेली आहे. आणि त्यामुळे अशा अंधकारातून, अज्ञानाच्या अंधकारातून जे ज्ञानाच्या चैतन्यात प्रकाशापर्यंत नेतात ते सद्गुरु आहेत. आणि म्हणूनच सर्व पूजांमध्ये गुरुपूजा श्रेष्ठ आहे, कारण गुरुकडे ब्रह्मवस्तूपर्यंत, देवापर्यंत नेणारी, ब्रह्माची अनुभूती करून देणारे सद्गुरु आहेत. आणि उपनिषदही आपल्याला तेच सांगतात. मुंडकोपनिषद पण म्हणतं की तद्विज्ञानार्थ स गुरुमेवाभिगच्छेत, समित पाणी ही क्षोत्रियम ब्रह्मनिष्ठम. म्हणजे क्षोत्रिय ब्रह्मनिष्ठ, ज्याला वेदशास्त्रांचा ज्ञान आहे, सार कळालेला आहे, ज्याला ब्रह्माशी अनुसंधान आहे. बरं, ह्या दोन गोष्टी असून चालतील का, तर जो दयाळू आहे, म्हणजे आपण ज्याची प्राप्ती ब्रह्मवस्तूची, जे अनुसंधान आपल्याला प्राप्त झालेलं आहे, त्याच भावनेमध्ये हे सर्व जग विश्व असावं, किंवा त्या पदापर्यंत, ब्रह्मवस्तूपर्यंत ह्या सर्व विश्वाची प्रगती व्हावी, हे दयाळुत्व, हे कृपाळुत्व ज्यांच्यामध्ये आहे. म्हणजे श्रोत्रिय असला पाहिजे, श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, ब्रह्मनिष्ठ असले पाहिजेत, आणि दयाळू, हे 3 गुण सद्गुरूंमध्ये असले पाहिजेत. आणि भगवान स्वतः श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, तद्विद्या प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ते ते ज्ञानम ज्ञानिनम तत्वदर्शिनः. म्हणजे ज्ञान मिळवण्याचा जो मार्ग आहे तो आहे गुरूंची सेवा. ठीक आहे. त्यामुळे मग ब्रह्म जर सर्वत्र आहे तर गुरूंची गरज काय, तर आपण त्याच्यासाठीच आपण हे सगळ्या गोष्टी बघितल्या. पण आपण आणखी एक दृष्टांत बघू शकतो की आपल्या घरात एक खूप अमाप जण जमिनीखाली पुरलेलं आहे, आणि त्या घरामध्ये, एका घरामध्ये पुरलेलं आहे, आणि त्या घराचा मालक मात्र दारिद्र्यामध्ये दिवस कुंठित आहे. ठीक आहे. आणि एक जाणकार आला, ज्याला गुप्तधनाची माहिती आहे, आणि त्यांनी सांगितलं, ह्या जागी खण, तुझं सगळं जे 18-20 दारिद्र्य आहे ते निघून जाईल. आणि त्या जाणकाराच्या सांगण्याप्रमाणे त्याने खणलं, आणि त्याला खजिना प्राप्त झाला. म्हणजे त्या जाणकार व्यक्तीने खजिना निर्माण केला का, नाही, तर तो खजिना होता तिथेच, त्याने फक्त दाखवला. हेच काम सद्गुरु करतात. आपण स्वतःच मुळात सर्व विश्व ब्रह्माच्याच अधिष्ठानावर आहे, ब्रह्मस्वरूपच आहे, पण त्याची ओळख करून देणारे, त्या ठिकाणी अनुसंधान प्राप्त करून देणारे सद्गुरु आहेत. आणि जसं उपनिषदांमध्ये सांगितलंय, भगवंतांनी सांगितलंय, तसं इतर कुणी संतांनी काय काय सांगितलंय हेही आपण थोडं जाणून घेऊया. म्हणजे गुरु अष्टक म्हणून आदिशंकराचार्यांनी एक रचलेलं, गुरूंच्या स्तुतीत रचलेलं एक अष्टक आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात, शरीरम सुरूपम तथा वा कलत्रम, यशश्चारु चित्रम धनम मेरुतुल्यम, मनश्चैन लग्नम गुरुरंगी पद्मे, ततक्किम 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 ततक्किम. म्हणजे तुमचं शरीर सुंदर आहे, निरोगी आहे, तुमचं कलत्र म्हणजे कुटुंब छान आहे, तुमचं यश कीर्ती चहुदिशांना पसरलेली आहे, तुमच्याकडे मेरू पर्वतासारखी अफाट संपत्ती आहे. पण जर तुमचं मन गुरूंच्या चरणांवर एकाग्र नसेल तर या सर्वांचा काय अर्थ, काय अर्थ. म्हणजे 30 गोष्टीची पुनरावृत्ती शंकराचार्यांनी केलेली आहे. तर ते सांगतात की त्या गोष्टींचा काहीच अर्थ नाहीये. म्हणजे भौतिक जगामध्ये जे भोग आहेत त्याचे सर्वोच्च भोग तुम्हाला प्राप्त आहेत, तरीही जर तुमचं मन गुरूंच्या चरणांवर एकाग्र नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे. हे झालं भौतिक जगातलं.
बरं जो पारमार्थिक किंवा आध्यात्मिक प्रगतीकडे बघतो आहे, आत्मस्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. ह्याबद्दल शंकराचार्य काय म्हणतात, षडंगादि वेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादि गद्यम सुपद्यम करोति मनश्चैन लग्नम गुरुरंगी पद्मे ततक्किम 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 ततक्किम. म्हणजे तुम्ही सगळी वेद शास्त्र, सगळी पुराणं तुमची पाठ आहेत, सगळी शास्त्र विद्या सगळ्या तुम्हाला अवगत आहेत, पाठ आहेत, मुखोद्गत आहेत. ठीक आहे, त्याचं सार तुम्हाला कळालेलं आहे. खूप उत्तम प्रकारे पद्य आणि गद्य रचना तुम्हाला करता येते. पण तरीही जर तुमचं मन मात्र गुरूंच्या चरणांवर एकाग्र होत नसेल तर ह्याही काही गोष्टींचा अर्थ नाही, अर्थ नाही, अर्थ नाही, असं शंकराचार्यांनी गुरूंचं महत्व सांगितलेलं आहे. तर आपण संतांबद्दल पण बघू. अगदी ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू तरील पैर पारू ज्ञानदेव, निळोबा म्हणतात की नाही माऊलींबद्दल, किंवा माऊलींचं असं एकद्वितीय ज्ञान पुरेपूर जाणल्यामुळेच अत्यंत प्रेमादराने नाथ महाराजही म्हणतात, ब्रह्म ज्ञान लाळ घोटी ऐसी ज्याची कसवटी. हे शब्द माऊली नाथ महाराज माऊलींसंदर्भात वापरतात. तर तुकोबाराय म्हणतात, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायचे. किंवा नाथ महाराज म्हणतात, कैवल्याचा पुतळा, म्हणजे ज्याला मोक्ष असं म्हणतात, जो मोक्ष केवळ ज्ञानाने प्राप्त होतो, त्याचा पुतळा म्हणजे माऊली आहे. ठीक आहे, पण असे माऊली जे ज्ञानेश्वर महाराज आहेत ते स्वतःच्या जीवनाच्या संदर्भात काय सांगतात, निवृत्तीनाथांचं स्थान त्यांच्या जीवनामध्ये कसं आहे त्याच्याबद्दल ते काय म्हणतात. म्हणजे माऊलींकडे असामान्य प्रतिभा होतीच, पण त्या प्रतिभेला आत्मज्ञानाची दिशा ही गुरुकृपेने मिळाली. म्हणजे श्री गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. हे अभंगात माऊली म्हणतात, ज्ञान देवो म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. म्हणजे माझा उद्धार कशामुळे झालाय, तर गुरुकृपेमुळे. तर स्वतः माऊली सुद्धा असं म्हणतात. आणि म्हणूनच माऊलींच्या जीवनात निवृत्तीनाथांचं जे स्थान आहे ते सर्वोच्च आहे. ज्ञानेश्वरींच्या तर अनेक ओव्यांमध्ये माऊलींनी निवृत्तीनाथांचा गुरुकृपेचा अगाध महिमा सांगितलेला आहे. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. म्हणजे आता आपण मगाशीच बघितलं की गुरुसेवा म्हणजे काय, तर गुरूंनी जे वचन सांगितलेलं आहे, जो बोध दिला आहे, तारियेले येणे श्री गुरु नाईके बोधाची कासे लावणी कौतुके. म्हणजे जो बोध गुरूंनी प्रदान केलेला आहे त्या बोधावर आयुष्याची वाटचाल करणं, त्या बोधानुसार आयुष्य जगणं. ठीक आहे, तर माऊली इथे तेच म्हणतात की माझ्या हृदयांमध्ये सद्गुरूंचं स्थान आहे, कारण त्या विवेकामुळे, त्या बोधामुळे ह्या संसाराचं उल्लंघन, म्हणजे ह्या संसारातून मी तरलेलो आहे. ज्ञानदेवो म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे जेणे मज हृदयी सद्गुरु जेणे तारिला हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकारी. म्हणून माऊली विनवून आपल्याला सांगतायत, म्हणून जाणतेनी गुरु भजिजे. म्हणजे जे ज्ञानी आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, तर गुरूंचं भजन केलं पाहिजे. त्याने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष. ती म्हणजे ज्याप्रमाणे मूळ झाडाच्या मुळांना जर पाणी घातलं तर त्याच्या शाखा पल्लव यांचं हे आपोआपच त्यांपर्यंत ते जीवन पोचणार आहे, पाणी पोचणार आहे. त्यामुळे त्याचप्रमाणे जर सद्गुरूंचं भजन केलं तर 33 जेवढे देवी देवता आहेत, जे सगळ्यांचे आशीर्वाद त्या साधकाला प्राप्त होणार आहे. ठीक आहे, आणि माऊलींनी तर पुढे काय 16व्या अध्यायामध्ये मावळीत विश्वाभासू उदयजला चंडांशू अद्वया अब्जिनी विकाशू बंधू आता, म्हणजे ते या चित्सूर्या निवृत्तीनाथांना तर ज्ञानसूर्याचं, निवृत्तीनाथांवर ज्ञानसूर्याचं रूपक केलं आहे. म्हणजे गुरुबद्दलचा एक अपार असा आदरभाव ह्याच्यामधून व्यक्त होतोय. गुरुमुळेच आत्मज्ञानाचा मार्ग मिळतो, अज्ञानाचा अंधाराचा नाश होतो. गुरु हा सूर्य आहे, म्हणजे सद्गुरु कृपा, परमात्म्याची प्राप्ती आणि अज्ञान अंधकाराचा नाश, असं हे आध्यात्मिक त्रिसूत्र माऊलींनी आपल्याला ह्या ज्ञानेश्वरीमधून सांगितलेलं आहे. माऊली म्हणतात, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विण देव दुजा पाहता नाही त्रैलोक्य. म्हणजे जे श्रोत्रिय आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत, दयाळू आहेत, असे श्री गुरु हे संत कुळातील राजे आहेत आणि तेच माझ्या विश्रांतीच्या जीवाच्या विश्रांतीचं स्थान आहेत. आणि त्रैलोक्यामध्ये गुरु विना, सद्गुरु विना दैवत नाही.
ठीक आहे, ते शुद्ध परब्रह्म आहे. जसं माऊलींचं जीवन आहे, तसंच माऊलींना वाटलं की आपल्याकडून आणखी गुरुभक्ती घडावी आणि म्हणूनच भानुदासाचे कुळे महाविष्णूचा अवतार म्हणजे माऊलींनी स्वतः नाथ महाराजांचा अवतार घेतलेला आहे परत आणि एकनाथ महाराजांचं जीवन, त्यांच्या जीवनाचा केंद्र बिंदू हेच गुरुभक्ती आहे. नाथांची अनन्य भक्ती कशी होती, तर भगवंताने ऋणी व्हावं अशी नाथांची अनन्य भक्ती. सेवा सुखे विसरला स्वपदा मुरारी श्री एकनाथ विबुधा भरणावतारी. म्हणजे नाथांच्या घरी भगवंताने 36 वर्ष विठ्ठल, केशव, श्रीखंड्या ह्या रूपांमध्ये नाथांची सेवा केलेली आहे. संत निळोबा म्हणतात, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित असे पाय. तर हे जे देव तयाचा अंकिला हे कशामुळे सिद्ध झाला, तर गुरु परमात्मा परेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. ह्या गुरूंवरच्या भक्तीमुळे नाथांच्या जीवनाचं जे केंद्रस्थान आहे ते सर्वोच्च कोटीची गुरुसेवा आहे आणि ह्या गुरुसेवेमुळे त्यांच्या ते ऋण फेडण्यासाठी सर्व विश्वाचे आद्य गुरु ज्यांना म्हटलं जातं ते दत्तात्रय हे नाथ महाराजांच्या द्वारी चोपदारीचं काम करत होते. दत्तात्रेय चोपदार उभे असे काठीकर. म्हणजे गुरु परमात्मा परेशू ह्या अभंगामध्ये तर नाथ महाराजांनी पूर्णपणे गुरुच हा साक्षात परब्रह्म आहे, गुरु साक्षात परब्रह्म हेच तत्व आपल्याला सांगितलेलं आहे. आणि एकनाथी भागवताच्या सुरुवातीलाही आपण बघतो की सगळ्या भागवताचं सारांश हे एकनाथी भागवतामध्ये आहे आणि ते एकनाथी भागवताचं सारांश अगदी त्याच्या पहिल्याच मंगलचरणाच्या ओवीमध्ये आलेला आहे. ओम नमोजी जनार्दना नाही भव अभव भावना न देखोनी मेतुपणा नमन श्रीचरणा गुरुराया. म्हणजे गुरूंचं स्वरूप कसं आहे, तर ते ओंकार स्वरूप आहे. ओम नमोजी जनार्दना, ओंकार स्वरूप असलेल्या जनार्दनाला, जन म्हणजे जे जन अर्दन ह्या शब्दाचा अर्थ होतो की सगळ्या समस्त जनांचं अर्दन रक्षण करणारे जे आहेत, जो भगवंत आहे, ओंकार स्वरूप आहे आणि तेच माझे गुरु आहेत. म्हणजे ईश्वर आणि गुरु ह्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाहीये, हेच वेदांताचं सार आपल्याला अगदी पहिल्याच ओवीमध्ये दिसतं. बरं, त्यांचं स्वरूप कसं आहे गुरूंचं, तर नाही भव अभव भावना. म्हणजे सृष्टी, स्थिती, उत्पत्ती, स्थिती, लय ह्यांच्या पलीकडे जिथे संसारही नाहीये किंवा जिथे अभव आहे संसाराचा असंही म्हणण्याचं स्थिती नाहीये, ह्या द्वैताच्या पलीकडे जे स्वरूप आहे ते स्वरूप न देखोनी मेतुपणा. मग तिथे त्या गुरूंमध्ये, ईश्वरामध्ये, गुरु आणि ईश्वर हे एक आहेत आणि त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीही भेद नाहीये. ठीक आहे, अशा अभेद स्तरावर जाऊन पुढे ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती आपल्याला ह्या ओवीमध्ये दिसते. तरीही द्वैत स्वीकारलेला आहे प्रेमापोटी आणि नमन श्रीचरणा सद्गुरुराया, त्या सद्गुरूंच्या चरणांना नमस्कार केलेला आपल्याला दिसतो. त्यांची या सेवेची गोडी ब्रह्मसुखाची उपमा थोडी, जे भजती अनन्य आवडी ते जाणती गाडी निजचवी. आणि म्हणतात की सद्गुरूंच्या सेवेमध्ये जे सुख आहे त्या सुखापुढे तर ब्रह्मरसही कमीच आहे. मग अशा सद्गुरू म्हणजे भगवंत जेव्हा उद्धवाला उपदेश करतात या एकनाथी भागवतामध्ये, तेव्हा ते सांगतात की ते यम 12 आणि सकळ साधन सांभारा, यावया माझ्या नगरा मार्ग पुढारा चालेला. म्हणजे नियम जे आहेत, सकळ साधन संपत्ती आहे, जी वेगवेगळी साधनं आहेत परमात्म्याच्या प्राप्तीची, त्यांचा सुद्धा माझ्या पुढे काही उपाय चालत नाही, माझ्यापर्यंत ती पोहोचू शकत नाही. ते गेलिया संतांच्या दारा धरुनी साधूच्या आधारा, अवघी आली माझ्या घरा एवं परंपरा मदप्राप्ती. साधमध्ये गेल्यानंतर त्या सद्गुरूंच्या मार्फत ते साधन हे भगवंतापर्यंत पोहोचत असतं. तैशी नव्हे सत्संगती संगे सकळ संगांते छेदती, ठाक ठोक माझी प्राप्ती पांगिस्त नव्हती आणिकांचे. म्हणजे संत संगती वेगळे जाणं, तत्काळ पावावया माझे स्थान, आणिक नाहीच साधन सत्य जाण उद्धवा. त्यामुळे ही जी संत संगती आहे, सत्संगती म्हणजे काय, आम्हा सद्गुरु त्याची सत्संगती. म्हणजे असंग काय आहे, तर मी देह आहे, हा जो भाव आहे, ही भावना किंवा ह्या दृढ निश्चयामुळे आपल्याला स्वतःला देह समजणं, ह्या दृढ निश्चयामुळेच आपण आपल्या मूळ स्वरूपापासून, भगवत स्वरूपापासून दूर जाऊन हे मायारूपी भय संसाराचं आपल्याला त्रस्त करतात. त्यामुळे भगवंत इथं उद्धवाला सांगतात की सगळ्या प्रकारच्या आसक्ती नष्ट करणाऱ्या सत्संगामुळे भक्त जसं मला प्राप्त करू शकतो, ह्या साधूंच्या, संतांच्या, सद्गुरूंच्या संगतीने जसा भक्त मला प्राप्त करू शकतो, तसा योग, सांख्य, धर्म, स्वाध्याय, तप, त्याग, दक्षिणा, व्रत, यज्ञ, तीर्थ, नियम, यम कुठल्याही साधनांनी भगवंताची प्राप्ती
त्या तत्काळ आपणासारखे करती तत्काळ, तशी तत्काळ प्राप्ती होऊ शकत नाही. ठीक आहे. तुकोबाराय पण आपल्याला तेच सांगतात की गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव, म्हणून गुरुशी भजावे, रूप ध्यानासी आणावे. संत नामदेव महाराजांचं जर चरित्र आपण बघितलं तर नामदेव छोट्या बाळ नामदेवाला विठ्ठल त्यांच्याशी संवाद करत होते, त्यांच्या हातची खीर खात होते. ठीक आहे. तरी सुद्धा त्यांना विसोबा खेचरांचा आश्रय घ्यायला लागला आणि विसोबांनी त्यांना परमात्मा, आपल्याला माहितीये की नामदेव महाराज जेव्हा विसोबा खेचरांना भेटायला गेले होते तेव्हा ते महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवलेले दिसले आणि ते म्हटले की मी आता खूप वृद्ध झालोय, तूच माझे हे पाय उचल आणि दुसरीकडे ठेव. आणि जेव्हा जेव्हा ते विसोबा खेचरांचे पाय दुसरीकडे ठेवत होते त्या त्या ठिकाणी पिंड तयार होत होती. त्यामुळे सर्वत्र परमात्मा आहे हे विसोबा खेचरांनी त्यांना स्वानुभवांनी दाखवून दिलं होतं. आणि त्यानंतर संत नामदेवांचा जो भक्ती मार्ग आहे तो परिपक्व झाला. म्हणजे गुरुकृपा ही साधकाला पूर्णत्व प्रदान करते असं आपल्याला इथून दिसतं. गुरूंचं महत्व अगदी कबीर महाराजांनी सुद्धा त्यांच्या दोह्यांमध्ये खूप खूप सांगितलेलं आहे. म्हणजे एकदा कबीर महाराज रामानंद जे आहेत ते स्नानासाठी गंगेला चालले होते आणि ते पायऱ्या उतरत असताना कबीर महाराज खाली झोपले होते, त्यांच्या अंगावर त्यांचा पाय पडला आणि रामानंदजींच्या तोंडातून राम राम हा शब्द निघाला. तेव्हा कबीरांनी तोच दीक्षा मंत्र आहे असं स्वीकार करून रामानंदजींना त्यांचं गुरु म्हणून स्वीकारलं. आणि ते कबीराचे विणतोषेले म्हणजे साक्षात भगवंतही कबीरांचं काम करत होते. असं कबीर महाराजांचं श्रेष्ठत्व होतं. पण ते कबीर महाराज म्हणतात, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाव, बलिहारी गुरु आपणे गोविंद दियो बताय. म्हणजे गुरु आणि गोविंद दोघही जर एकत्र उभे असतील तर मी कुणाच्या पाया पडू, तर मी आधी गुरूंच्या पाया पडणार, कारण त्यांनीच मला अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितम येन. सद्गुरु तयाचाही प्रकाशक. म्हणजे ब्रह्म जरी सगळ्यांचं प्रकाश असलं, देवाचं जे चैतन्य आहे ते ह्या सृष्टीचं प्रकाशमान करणारं असलं तरी ते त्या चैतन्याचा स्वीकार कसा करायचा, त्याच्याशी अनुसंधान कसं साधायचं, चैतन्य स्वरूप कसं होऊन राहायचं हे सद्गुरु दाखवतात. म्हणून सद्गुरु तयाचाही प्रकाशक एवं गुरु होना अधिक नाही आणिक पूज्यत्वे. गुरुचरित्र हा जर ग्रंथ बघितला तर त्याच्यात गुरूंच्या लीलांचं अनेक वर्णन आहे. गुरूंच्या ध्यानाचं, सेवेचं, भावाचं, पूजनाचं अखंड महत्व सांगितलेलं आहे. कलीने ब्रह्मदेवांना गुरु या शब्दाचा अर्थ विचारला होता, तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं गकार म्हणजे सिद्ध, रकार म्हणजे पापाचं दहन करणारा आणि उकार म्हणजे विष्णूंचं अव्यक्त रूप. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिगुणात्मक रूप हे गुरूंचं रूप आहे. आणि या परब्रह्म तत्व जे सर्वांपलीकडे आहे ते जाणण्यासाठी सद्गुरूंचा आश्रय नक्की घ्यावा लागतो. आणि ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा हा गुरुच असतो. आणि गुरु प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होतो. देवतयांचा अंकिला स्वये संचला त्यांचे घरा. आणि अशा प्रकारे धर्म, अर्थ, काममुक्ती चहु पुरुषांताही वर्ती श्रीकृष्णे सारामृत निज भक्ती उद्धवा हाती अर्पिली. ह्या एकनाथी भागवतामध्ये भगवंतांनी उद्धवाला यांचा संवाद आलेला आहे, ज्याला उद्धव गीता म्हटलं जातं. आपल्याला भगवद्गीता माहिती आहे, भगवंत आणि अर्जुनाचा संवाद, बरोबर. अगदी तसंच या एकादश स्तंभामध्ये भगवंतांनी उद्धवाला दिलेला आत्मबोधाचा उपदेश आहे. आणि भगवंतांनी उद्धवाला गुरुभक्ती, मोक्षाही वरील गुरुभक्ती, गुरुभजन ते प्रदान केलेलं आहे. आणि त्यामुळे असं भक्तीचा अगाध महिमान आहे. म्हणजे गुणातीत व्हायचं असेल तरी भक्ती, द्वैतांचं निरसन व्हायचं असेल तरी भक्ती, अगदी आपण कुठल्याही गोष्टीचं जे मनाच्या ज्या संकल्प विकल्प आहेत त्याच्यातून दूर व्हायचं असेल तरी भक्ती. म्हणजे भगवत स्वरूपाकार होण्यासाठी आपलं जे मूळ स्वरूप आहे त्याला प्राप्त जर आपल्याला व्हायचं असेल तर भक्ती भक्ती आणि भक्ती. मग ही भक्ती कशी प्राप्त होईल? भक्तीचे अगाध महिमान तेथे रिघेना भवबंधन ते करावया भगवत भजन सद्गुरु चरण सेवावे. म्हणजे ती भक्ती प्राप्त होण्यासाठी ह्या सद्गुरूंची सेवा केली पाहिजे. ज्यांचा गुरुचरणी निस्सीम भाव त्यांचा मनोरथ पूर्वी देऊ, गुरु आज्ञा देव पाळी पहाव, गुरुवाक्ये स्वयमेव जडमूढ तारी. म्हणजे ब्रह्मभावनेने जे गुरुची सेवा करतात त्यांचा देवही आज्ञाधारक होतो. अनेक संतांच्या चरित्रामध्ये आपण बघितलेलं आहे की भगवंतांनी त्यांची सेवा केलेली आहे. ठीक आहे. म्हणून ज्ञानभक्ती ज्याला काही म्हणतात ती भक्ती म्हणजे सद्गुरु भक्तीच आहे. आणि सद्गुरु हाच परब्रह्म आहे असा दृढ भाव ठेवणं हीच गुरुसेवा आहे.
ठीक आहे. आम्हा सद्गुरु तोच परब्रह्म, ऐसा नित्य निजभाव सप्रेम, हेची गुरु सेवा उत्तमोत्तम, शिष्य परब्रह्म स्वय होय. केवळ ह्या सेवेने जो शिष्य आहे तो परब्रह्म स्वतः ब्रह्मस्वरूपाला अखंड अनुसंधानेत राहतो. ठीक आहे. या लागी गुरु भजना पुरता, भजावया मार्ग नाही आयता, ज्ञान भक्तीचे तत्वता, ते जाण सर्वथा सद्गुरु भक्ती. मग अशी जी सद्गुरु भक्ती आहे ती आपण काय केलं पाहिजे, भगवत भक्ती प्राप्त करण्यासाठी ऐशी भागवत धर्मस्थिती, जे आचरण आहे, कसं जगायचंय, जीवनाची जी कला आहे ते जाणून घेण्यासाठी त्या भागवत धर्माचं आचरण आपल्याकडून व्हावं, यासाठी काय केलं पाहिजे, ऐशी भागवत धर्मस्थिती शरण जाऊन या सद्गुरुप्रती अभ्यासावी भगवत भक्ती, ते मायेची शक्ती बाधू न शके. म्हणजे भगवंताला शरण कसं जायचं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सद्गुरूंना शरण जाऊन सद्गुरूंकडून ते ज्ञान ग्रहण करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आपण बघितलं ना, श्रीराम कृष्ण ह्या अवतारामध्ये साक्षात भगवंतच सुद्धा जेव्हा ह्या पृथ्वी तलावर आले, ठीक आहे, तेव्हा भगवंतांनी सुद्धा सद्गुरूंच्या चरणांचा आश्रय घेतलेला आहे. म्हणजे भगवान श्रीराम तर स्वतः विष्णूचे अवतार आहेत, तरी त्यांनी वसिष्ठ ऋषींचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. ज्यांना गुरु जग मानतं त्यांनी सुद्धा गुरूंचा आश्रय घेतलेला आहे. भगवान तर श्रीकृष्णाने सांदीपनी ऋषींकडे जाऊन शिक्षण घेतलेलं आहे आणि गुरुदक्षिणा म्हणून मरते न यो गुरु यमलोक गुरुसुतम यमलोक नीतम, मृत पावलेल्या गुरुपुत्राला त्यांनी परत आणून दिलेला आहे सांदीपनी ऋषींच्या. ठीक आहे. म्हणजे भगवंत आपल्याला काय शिकवतात, तर गुरुसेवा म्हणजे केवळ नमस्कार नाहीये, तर ती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक जीवन शैली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे अनेक गुरुगीतेमध्ये सांगितलेले, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेक ठिकाणी गुरूंची महती गायलेली आहे आणि अनेक ठिकाणी आपल्याला, म्हणजे एका मुलाच्या हातात एक छोटा हिरा होता मौल्यवान, पण लहान मुलगा तो, त्याला कसं कळणार की त्याचं महत्व काय, त्याला वाटलं ते काच आहे आणि तो त्याच्याशी खेळत होता. तिकडे एक जवाहीर आला, मग त्याने सांगितलं, बाळा तू ह्याची कशाशी खेळतोयस, ही काच नाहीये बाळा, हा अमूल्य हिरा आहे. मग आता मला सांगा, तो हिरा, तो जो जवाहीर होता त्याने निर्माण केला का, नाही, तो हिरा मुलाकडे पहिल्यापासूनच होता, त्याने फक्त त्याची किंमत त्याला ओळखून दिली. तसं आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात भगवत स्वरूपल्या हृदयस्तु जनार्दन, आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात आत्मस्वरूप असा हिरा आहे आणि आपण मात्र स्वतःला देह, नाव, नाती, पद, पैसा ह्याच्यामध्ये गुंतवून आपली मानसिक शांतता, आपलं आनंद स्वरूपता गमावून बसलेलो आहोत. मग सद्गुरू काय करतात, तू देह नाहीस, तू चैतन्य स्वरूप आहेस, ते तत्वज्ञ संत स्वीकारती, म्हणजे जे चैतन्य आहे त्यांचा स्वीकार आयुष्याच्या जगण्यामध्ये ह्या सद्गुरूंनी केलेला असतो आणि त्यांच्या दयाळुत्व, त्यांना कृपाळूपणामुळे आपल्यालाही ते चैतन्य स्वरूप करतात. म्हणून म्हणजे मीराबाई पण म्हणतात की नाही, पायोजी मैने राम रत्न धन पायो, मला हे धन, हा हिरा मिळालाय रामाचा, पण कसा मिळालाय, सतकी नाव खेवट या सद्गुरु भवसागर तर्यायो. म्हणजे सद्गुरूंच्या आशीर्वादाने मला हे धन प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणूनच नाथ महाराज म्हणतात, ब्रह्म सर्वांचे अधिक नाही आणि का पूज्यत्वे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझ्या, जिथे जिथे माझं मन जाते त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. अशा अनेक रूपांमधून ज्या गुरुतत्वाने ह्या सृष्टीच्या विकासासाठी, उन्नतीसाठी अखंड परिश्रम केलेले आहेत, त्या गुरुतत्वाच्या चरणी हे शब्द समर्पित करून, जर काही चुकलं असेल तर त्या गुरुतत्वाची क्षमा मागून त्याच्या चरणी हे शब्द समर्पित करून कृष्णम वंदे जगद्गुरु म्हणून त्या गुरुतत्वाला आपण नमस्कार करूया. आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक विध रूपांमधून, अनेक अवतारांमधून विश्वाच्या संपूर्ण उन्नतीसाठी ज्यांनी अखंड आपल्या आयुष्यातून ज्ञानाचा प्रकाश दिलेला आहे, अशा गुरुतत्वाला आपण कोटी कोटी नमस्कार करूया. श्री एकनाथार्पणमस्तु, श्री कृष्णार्पणमस्तु. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. गिरवाण ज्योती प्रकाशनाने ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त काही शब्द सांगण्याची मला संधी दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मॅडम. मी गिरवाण ज्योती परिवारातर्फे आपले आभार व्यक्त करते.
करते. श्रोते हो, आत्ताच आपण विविध ग्रंथातून, उदाहरणातून आणि एकनाथी भागवतातून, वेद, उपनिषदे यांच्या विविध उदाहरणांनी मॅडमनी आपल्याला जीवनामध्ये सद्गुरूचे महत्त्व काय हे पटवून दिलेले आहे. यानंतर गिरवाण ज्योती प्रकाशनाचे संस्थापक, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर शिवदास जाधव सर यांचे मी आभार व्यक्त करते. तसेच श्रोते हो, आपल्या सर्वांचे देखील आभार व्यक्त करते. गिरवाण ज्योती प्रकाशनाचे असेच विविध कार्यक्रम पाहण्यासाठी आमच्या गिरवाण ज्योती चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एका विविध कार्यक्रमासाठी तर उपस्थित हो आम्ही लवकरच तुमच्यासमोर. तोपर्यंत धन्यवाद.